नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आपण आज बघू बार्टी TRT सारथी यांचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत, महाज्योती सर्वांचे. तर याच्यामध्ये कसा भरायचा आणि कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत हे अगोदर बघू. तर याच्यामध्ये दिलेलं आहे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन रिगार्डिंग व्हेरियस स्कीम. तर हे आपण PDF डाउनलोड करू. तर याच्यामध्ये बघा दिलेलं आहे 2025-26 करता बार्टी TRT सारथी महाज्योती RT या संस्थांमधून घेणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये हे माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा काय काय आहे, ऑनलाईन फॉर्म भरायचा, लॉगिन ID युजर ID तयार करायचा. त्याच्यामध्ये आपल्याला कंपल्सरी काय काय दिलेलं आहे डॉक्युमेंट लागणार आहे. त्याच्याकडं महाराष्ट्राचं रहिवासी प्रमाणपत्र असायला पाहिजे. आणि अगोदर जरी कास्ट नसलं, बार्टी सारथी महाज्योती यांच्याकडे सगळ्याकडेच कास्ट पाहिजे, पण ते TRT साठी ऑनलाईन अर्ज करतानाच कास्ट व्हॅलिडिटी बंधनकारक आहे. म्हणजे त्यांना अगोदर समजा एखाद्याकडे पावती असते तर धकत आहे, पण डॉक्युमेंट ज्यावेळेस व्हेरिफिकेशन करायचे त्यावेळेस व्हॅलिडिटी पाहिजे TRT वाल्याकडे. बार्टी सारथीवाल्याला बाकीच्यांना तरी काही गरज नाही. आणि 8 लाखापेक्षा उत्पन्न कमी असायला पाहिजे. ते तर आपले लोक काढून घेतात कसंही बी जास्त असलं तरी. पण सारथीमार्फत जे भरतात मुलं, त्यांना 3 वर्षाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र किंवा नॉन क्रिमिलियर पाहिजे. पुन्हा महाज्योतीवाल्याला पण नॉन क्रिमिलियर पाहिजे. आणि ते दिव्यांगचा असेल तर दिव्यांगचं सर्टिफिकेट, अनाथ असलं तर अनाथचं. पुन्हा याच्यात दिले खोटे वगैरे माहिती जर दिली तर तुम्हाला दंड होईल, ते त्यांचा नंतरचा विषय. आणि एकदा तुम्ही फॉर्म भरला त्याची प्रिंट अगोदरच काढून ठेवा, नंतर तुम्हाला त्याची प्रिंट काढता येणार नाही. याच्यामुळं फॉर्म जर भरला तर मोबाईलला सेव्ह आहे असं म्हणू नका, आपली ऑफलाईन काढून ठेवा. कारण ते नंतर एखाद्या वेळेस लागल्यानंतर डॉक्युमेंटच्या वेळेस त्या फॉर्मची प्रिंट मागतात. आणि ते तुम्ही ऑनलाईन त्यांनी सांगितलं आहे आपापले जिल्हे निवडा, तसं ते जिल्हे निवडा फक्त म्हणतात, पण सेंटर कुठले पण देतात. तिथे त्यांना दिले आमच्या हातामध्ये, आम्ही परीक्षा बंद करू, कॅन्सल करू. बार्टीच्या हातामध्ये, TRTच्या त्यांच्या संस्थेच्या हातात. फक्त UPSC साठी तुम्हाला दिल्ली सेंटर येईल, बाकीच्यासाठी सगळ्यासाठी महाराष्ट्रच आहे. महाराष्ट्रातले त्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट वगैरे येईल. तर ही होती जनरल माहिती. याच्यामध्ये आपण बघू काय दिले तुम्हाला, नोट्स वगैरे हे सर्व मिळते काही जागी, कुठं मिळत पण नाही. ते संस्थेवर राहते, डिपेंड संस्था कशी आहे ते. याच्यामध्ये हे डॉक्युमेंट दिलेले आहेत, हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी आता भरण्यासाठी. तुमच्याकडे कास्ट आणि ST साठी व्हॅलिडिटी 10वी-12वीचा मार्कशीट, पदवी असली तर तुमची पदवीचं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट, रहिवासी आधार कार्ड लिंक असलेलं बँकेचं पासबुक, जिथं समजा तुमचे DBTला लिंक आहे ते, आणि उत्पन्नाचं प्रमाणपत्र यावर्षीचं. हे एवढे डॉक्युमेंट लागणार आहेत. तर हे महत्त्वाचा मुद्दा हे आहे, आपल्याला याच्यामध्ये मिळणार काय आहे. तर तुमचा दिल्ली UPSC पूर्व प्रशिक्षणासाठी जर नंबर लागला तर तुम्हाला 11 महिन्याचे 13,000 प्रमाणे पैसे, आणि पुन्हा इकडं 18,000 रुपये आणखीन ते एकदाच भेटणार. पुन्हा त्याच्यामध्ये UPSC नागरी सेवा महाराष्ट्र UPSC नागरी सेवेसाठी नंबर लागला तर तुम्हाला 11 महिन्याचं प्रशिक्षण, पैसे सारखेच आहेत. फक्त तुमचं परीक्षा महाराष्ट्रात होणार आणि महाराष्ट्रात तुमचं क्लासेस होणार. ते दिल्लीचं वरचं आहे UPSCचं. त्यानंतर मग महाराष्ट्र राज्यसेवा 11 महिने, स्टायफंड 10,000, ते एकट्रेव 12,000. हे आपलं महाराष्ट्र गट ब गट क हे 6 महिने 10,000 प्रतिमाह आणि 12,000 एक वेळ. हे MS महाराष्ट्र इंजिनिअरिंगवाल्यासाठी 11 महिने. हे याच्यामध्ये 5 नंबरमध्ये इंजिनिअरिंगवाले फॉर्म भरू शकतात. हे 6 नंबरसाठी जे समजा JJS वगैरे व्हायचं आहे ते मुलं समजा लॉ झालेली भरू शकतात. आणि हे 7 नंबर ज्याची 12वी झाली ते कोणी पण भरू शकतं. रेल्वे, LIC, नाबार्ड हे 6 महिन्याचं आहे. पोलीस भरती हे पण 12वी झालेले कोणी भरू शकतं. आणि SSC साठी पण 12वी झालेले सर्वांसाठी मोफत क्लासेस आहेत.
तर ही अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे लागणार आहेत आणि तुमचे जर काही अडचण वगैरे असते त्यांना कॉल करा. हे सगळ्या संस्थेचे नंबर आहेत. TRT, बार्टी, RT, महाज्योती, हे नॉन टेक्निशियल स्टाफचे पण नंबर आहेत. हे दिलेले आहेत पण लागतात का नाही काय माहीत, लावून बघावं लागेल. तसे तर लागतच नाहीत हे नंबर, उचलत नाही कोणी. तर हे अशा प्रकारे डॉक्युमेंट होते. आपण याची लिंक टाकून देऊ तुम्हाला, वाटलं तर PDF पण टाकून देऊ. तर हे काय महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन होते. तर याच्यामध्ये आणखीन काही सुरू झालेले आहेत फॉर्म बघा. डायरेक्ट बार्टीची वेबसाईट सर्च करायची आणि याच्यानंतर वरच लिंक दिलेली आहे, लिंक फॉर बार्टीच्या खाली लगेच TRTचे, याच्या खाली सारथी, महाज्योती, RT या पाचही पण लिंक बार्टीच्या वेबसाईटवर दिलेली आहेत. याला जर क्लिक केलं तर डायरेक्ट हे अशी ओपन होती साईट. त्याच्यावर तुम्ही रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरू शकता. तर आपण सध्या आणखी रजिस्ट्रेशन केलेलं नाही, तर तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं रजिस्ट्रेशन कसं करायचं, फॉर्म कसं भरायचं. त्याच्या अगोदर तुम्ही डॉक्युमेंट तयार करून ठेवा. याच्यामध्ये आणखीन काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते पण बघूत आपण ॲप्लिकेशनच्या रिगार्डिंग. याच्यामध्ये दिलेलं आहे फॉर्म भरताना काय ते डॉक्युमेंट म्हणजे आपल्याकडे ईमेल ID, मोबाईल नंबर पाहिजे, प्रत्येकाकडेच असते. प्रोफाईल फोटो पाहिजे. हे दिलेलं आहे 100 KB पर्यंत फोटो साईज, व्हाईट बॅकग्राऊंड आणि हे जे डॉक्युमेंट दिलेले आहेत PDF फॉर्मॅटमध्ये एवढे. आणि रजिस्ट्रेशन करून कसं काय फॉर्म भरायचा ते दिलेलं आहे. कसे डॉक्युमेंट अपलोड करायचे, स्कॅन करायचे, ते तुम्ही स्वतः जर भरला तर स्वतः भरा, नाहीतर नेट कॅफेवर जाऊन पण भरू शकता. तर ही इन्फॉर्मेशन होती बार्टी अंतर्गत जे फॉर्म निघली त्याच्याबद्दल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद बघितल्याबद्दल.